सर्वप्रथम मी या ठिकाणी ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत ते संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या या चर्चासत्राचे सन्माननीय अध्यक्ष आमचे सहकारी डॉक्टर B.R. तनपुरे सर, या चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर V.N. लांडे सर, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक NSS कार्यक्रम अधिकारी डॉक्टर लांजेवार सर, डॉक्टर पाथरकर मॅडम, उपस्थित सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच लांडे सरांनी आपल्या भाषणातून संत गाडगेबाबा यांच्या व्यक्तिमत्वातील जे दशसूत्री हा विषय आहे त्यावर प्रकाश टाकलेला आहे. 10 प्रकारची सूत्र ज्यांनी सांगितली ते गाडगे महाराज खरोखर महान आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्याला शिक्षणाचा गंध नाही अशा व्यक्तीच्या नावाने आपलं हे महाविद्यालय ज्या विद्यापीठाच्या अंतर्गत काम करतं ते विद्यापीठ म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. अर्थात गाडगेबाबाचं नाव या विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे. हे फार महनीय अशी बाब आहे. याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर आपल्या या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विषयामध्ये संत गाडगेबाबा यांच्या विचार आणि त्यांच्या कार्याचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं याकरिता अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेला आहे. आणि यावरूनच खऱ्या अर्थानं संत गाडगेबाबांचं व्यक्तिमत्व काय आहे याचा एक अंदाज आपल्याला येतोच. परंतु खरोखर गाडगेबाबा काय होते हे जाणून घेणं तितकंच फार महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील सेनगाव या गावामध्ये गाडगेबाबांचा जन्म झाला. गाडगेबाबांचं खरं नाव डेबूजी होतं. त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी होतं आणि जानोरकर हे त्यांचं आडनाव होतं. तर डेबूजीचं बालपण सेनगावमध्ये गेलं. साधारणपणे वयाच्या 8व्या-9व्या वर्षी जेव्हा ते होते तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या वडिलांचं निधन का झालं हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्या घटनेमुळेच खऱ्या अर्थानं गाडगेबाबांनी नंतरच्या जीवनामध्ये नशामुक्तीच्या अनुषंगाने खूप मोठे विचार मांडलेले आहेत, काही कार्य देखील केलेलं आहे. जेव्हा डेबूजी लहान होते तेव्हा त्यांच्या वडिलांना दारूच्या नशेमुळं आपलं प्राण गमवावे लागले. ही घटना फार विचलित करणारी घटना होती आणि याच घटनेमुळे गाडगेबाबांना आपलं सेनगाव नावाचं जे गाव आहे ते गाव सोडावं लागलं आणि पुढचं जीवन जगण्यासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी, त्यांच्या मामाचं गाव जे होतं ते दापुरा होतं, त्या दापुऱ्याला जावं लागलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर मामा त्यांचं संगोपन करू लागले. मामासोबत ते शेतामध्ये जाऊ लागले, मामाच्या वावरामध्ये काम करू लागले. आणि हे सगळं करत असताना गाडगेबाबाच्या व्यक्तिमत्वाचा एक मोठा गुण तुम्हाला सांगतो. त्यांनी आपलं शरीर यष्टी जी आहे ती मजबूत बनवलेली होती. ते नियमितपणे व्यायाम करायचे, कुठल्याही प्रकारच्या व्यसनाजवळ येऊ दिलं नाही. धष्टपुष्ट असं हे व्यक्तिमत्व. आणि मामाचं शेतामध्ये काम करत असताना एक प्रसंग असा घडला मित्रांनो. मुळात मामासुद्धा निरक्षर होते. मामाने आपली शेती एका सावकाराकडे गहाण ठेवलेली होती. एका दिवशी सावकार त्याच्या 2 पैलवानांना घेऊन शेतामध्ये आला. त्या ठिकाणी डेबूजी नांगरटी करत होते आणि त्या ठिकाणी नांगरटी थांबवली आणि डेबूजीला म्हणाले, तू बाहेर हो, हे आता वावर माझं आहे. डेबूजी म्हणले, कस का? तुझ्या मामाने अंगठा मारलेला आहे, माझ्याकडे त्याचा कागद आहे. तुझ्या मामाने कर्ज घेतलं होतं, ते कर्ज मुदतीत फेडलं नाही आणि म्हणून हे आजपासून हे वावर माझं झालं, असं सावकार बोलला. मामा तितक्यात आला. मामाला विचारणा झाली, मामा कर्ज घेतलं का? हो. फेडलं का? नाही. कधी फेडणार? सावकार जेव्हा म्हणतील तेव्हा फेडू. नाही, आजची मुदत होती. मामा म्हणला, मला माहीत नाही. सावकार म्हणला, हे कागद आहे. मामा म्हणला, मला वाचता येत नाही. म्हणजे मामाच्या निरक्षरपणाचा फायदा या सावकाराने उचलला, चुकीची तारीख टाकली असेल आणि हे शेत बळकावण्याच्या उद्देशाने हे सगळं कारस्थान केलं असेल. ही बाब जेव्हा डेबूजीच्या लक्षात आली तेव्हा डेबूजीने हे शेत मी तुम्हाला देणार नाही असा विरोध केला. पैलवान डेबूजीच्या अंगावर धावून आले. हा धष्टपुष्ट डेबूजी जो निरोगी होता, कुठल्याही व्यसनाने ग्रस्त नव्हता, अशा ह्या डेबूजीने आपल्या या शरीरयष्टीच्या आधारावर त्या दोन्ही पैलवानांना पछाडलं आणि मामाची शेती सावकाराच्या ताब्यात जाण्यापासून रोखली.
पहिली घटना वडिलांचं निधन झालं दारूमुळे, म्हणून दारूचा निषेध. दुसरी घटना ही मामाच्या आयुष्यामध्ये आलेली कर्ज काढण्याची, कर्जाला निषेध करणे. तिसरी गोष्ट, आपण निरक्षर आहोत याचा कोणीतरी फायदा उचलतो म्हणून शिक्षणाचं महत्त्व. अशा 3 गोष्टी या ठिकाणी बाबांच्या या व्यक्तिमत्वातून, त्यांच्या जीवन आणि कार्यातून आपल्याला जाणवता येतील. नंतर बाबाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांचा सांसारिक जीवन चालू होता, लेकरं झाले, परंतु मन मात्र स्थिर नव्हतं. आपण जे जीवन जगत आहोत ते फार मर्यादित आहे. या जीवनामध्ये काहीतरी आपण मोठं केलं पाहिजे. आपल्यासारखेच अनेक लोकांच्या समस्या आहेत. अनेकांच्या जीवनामध्ये नशा आहे, कर्ज आहे, निरक्षरता आहे. हे जेव्हा गाडगेबाबांना विचार सतवू लागले तेव्हा या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा भाव त्यांच्या मनामध्ये तेवत निघाला. आणि एका दिवशी गाडगेबाबा घरदार सगळं सोडून निघून गेले. सगळं गाव त्यांना शोधायला लागलं. घरचे लोक परेशान झाले. इथे असतील, तिथं असतील, या पाहुण्याकडे गेले असतील, त्या पाहुण्याकडे गेले असतील, कुठेतरी बसले असतील, या वावरात, त्या शेतामध्ये, कुठं डोंगरावर का, कुठं नदीच्या किनाऱ्याला का, कुठंच डेबुजीचा पत्ता नाही. आणि हा डेबुजी नेमका गेला कुठे? तर सांगतो तुम्हाला, एका नदीच्या किनाऱ्यावर स्वच्छतेचं काम करत थांबला हा माणूस. आणि कुठल्या तरी एका गावच्या माणसानं त्याला तिथं पाहिलं आणि गावात येऊन सांगितलं की डेबुजी तिथं आहे, तो मेला नाही. घरच्यांना वाटलं होतं मेला तो, परंतु तो जिवंत आहे हे कळताच आनंदी झाले. घरचे सगळे लोक त्या ठिकाणी आले, परंतु पाहता तर काय, त्या ठिकाणी डेबुजी नाहीच. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, जेव्हा घर सोडलं तेव्हा डेबुजीचं एक डोक्यामध्ये एक विषय निघाला आला, ते असा की स्वच्छता. त्यांनी पाहिलं की वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणावर जत्रा भरतात, यात्रा भरतात, उत्सव होतात, त्या ठिकाणी लोक येतात, नाही त्या प्रकारची घाण करतात, मात्र स्वच्छतेला कोणी महत्त्व देत नाहीत. आणि म्हणून या डेबुजीने काय केलं, जिथे जिथे यात्रा असेल, जिथे जिथे जत्रा असेल त्या ठिकाणी जायचं, स्वच्छता पहिल्या दिवशी करायची, आणि जेव्हा ती यात्रा जत्रा संपते तेव्हा पुन्हा स्वच्छता करायची, हे व्रत अंगीकारलं. आणि अशाच पद्धतीने जिथे जिथे जाईल तिथे तिथे स्वच्छतेचं काम करायचं, हे गाडगेबाबांनी स्वतः अनुकरलं आणि लोकांनाही ते सांगण्याचं काम केलेलं आहे. हे सगळं करत असताना सहवासामध्ये अनेक लोक आले, त्यांच्याशी प्रभावित अनेक लोक झाले. त्या लोकसंग्रहातून त्यांना धर्मशाळा बांधण्याची कल्पना आली, नदीवरचे घाट बांधण्याची कल्पना आली. लोक येतात धार्मिक ठिकाणी, नदीच्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी घाट नाहीत. लोक त्या ठिकाणी घसरून पडत आहेत, वेगवेगळे अपघात होत आहेत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी नदीच्या किनाऱ्यावर घाट बांधण्याचे उपक्रम राबविला. अनेक लोकांनी त्यासाठी त्यांना वर्गण्या दिल्या, मात्र तुम्हाला सांगतो त्यातला एकही रुपये त्यांनी त्यांच्याजवळ ठेवला नाही. एका माणसाला सांगितलं की हे तुमच्याकडे ठेवा आणि त्याचा सगळा हिशोब तुम्हीच द्या. एकही रुपये त्यांनी त्यांच्याजवळ ठेवला नाही. अशा प्रकारचे घाट बांधण्याचे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले. अनेक ठिकाणी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. पंढरपूरला एकदा गेले होते, त्या ठिकाणी पाहिलं त्यांनी की लोक उघड्यावर झोपत आहेत. मग अशा या लोकांसाठी धर्मशाळा बांधली गेली पाहिजे हा भाव त्यांच्या मनात आला, आणि तिथेच अनेक लोकांचा संपर्क साधून त्यांनी त्या ठिकाणी धर्मशाळा उभारली. तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा एक मुद्दा सांगतो मित्रांनो, अनेक शहरांमध्ये धर्मशाळा उभारण्याचं काम बाबांनी केलं, परंतु यापैकी कोणत्याही धर्मशाळेमध्ये बाबा एक रात्रसुद्धा थांबले नाहीत, किंवा त्यांच्या घरच्यांना कोणाला थांबू दिलं नाही, किंवा त्या धर्मशाळेचा मी पाईक आहे, मी की नाही वारस आहे, माझा घरचा कोणी वारस असेल असंही त्यांनी कधी सांगितलं नाही. म्हणजे ही खऱ्या अर्थानं निष्काम भावना जी असते, फक्त ही गाडगेबाबाकडून आपल्याला शिकायला मिळते. म्हणजे काम करायचं, परंतु त्या कामाचं फळ मी कधी खाणार नाही, ही भावना गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. मित्रांनो, बाबा त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जात होते, फिरत होते. मग कधी कधी ते कीर्तनही करत होते. कीर्तन हे त्यांच्या प्रबोधनाचं माध्यम होतं. आणि हे सगळं चालू असताना एकदाच, ज्यांना आता आपण सगळ्यांना माहीत आहेत, महाराष्ट्राचे मध्ये आपल्याकडे मुख्यमंत्री होऊन गेले उद्धव ठाकरे साहेब, त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंचे एक वडील होते, त्यांचं नाव होतं प्रबोधनकार ठाकरे. की जेव्हा गाडगेबाबांच्या ह्या सगळ्या सामाजिक कार्याची भनक प्रबोधनकार ठाकरेंना लागली, तेव्हा प्रबोधनकार ठाकरे एकदा बाबांचं ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आले. त्यांनी दुरून बाबांचं कीर्तन ऐकलं, आणि बाबा जिथे जिथे जातील तिथे तिथे मागं जाऊ लागले, आणि बाबा काय काय सांगतात ते सगळं नोंदवू लागले. आणि त्या सगळ्या नोंदी घेतल्यानंतर त्यांनी बाबाशी संपर्क साधला
आणि त्यांच्यामध्ये झाला चांगला संवाद झाला आणि त्या संवादातून प्रबोधनकार ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांच्यावर एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे. तुम्ही आवर्जून ते वाचलं पाहिजे. मी हे सांगत होतो की संत गाडगेबाबा जेव्हा कीर्तन करत होते तर कीर्तनाच्या माध्यमातून ते प्रबोधन करत होते. ते खराट्याच्या माध्यमातून भौतिक स्वच्छता आणि कीर्तनाच्या माध्यमातून मानसिक स्वच्छता करण्याचं काम करत होते. ते ज्या ज्या कीर्तनामध्ये जात होते त्या ठिकाणची समस्या काय आहेत हे जाणून घेत होते. बळी देण्याची मोठी प्रथा होती त्यावेळेसला. खोट्या देवांना नवस करण्याचे प्रकार चालत होते. मला लेकरू होते, मी अमुक अमुक बकरं देतो, कोंबडं कापतो, काय असे नवस केले जायचे. परंतु गाडगेबाबा म्हणतात, जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पाणी. कबीरांचं हे दोहा आहे. जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पाणी, पैसे की धूल जाणी भाई, पैसे की धूल जाणी. हे सगळा जो खेळखंडोबा चालू आहे देवाच्या नावाने, हा सगळा घाणेरडा प्रकार आहे, हे थोतांड आहे, असं गाडगेबाबा आवर्जून सांगायचे. आणि मग खरा देव कुठं आहे असा जेव्हा प्रश्न विचारला जायचा तेव्हा गाडगेबाबा एकदा पंढरपूरच्या त्या नदीवर स्नान करताना उत्तर सांगतात. त्यांना एक माणूस येतो आणि ते म्हणतो, काय बाबा झालं का, दर्शन झालं का पंढरपूरचं? नाही बा, तिथलचं नाही झालं. मग देवाचं दर्शन नाही झालं का? नाही, मला खऱ्या देवाचं दर्शन झालं म्हणले. कसं काय? गाडगेबाबा म्हणतात, हे माझ्यासमोर जे दिसत आहेत ना, हेच खरे देव आहेत. यांची सेवा करण्यातच खरं श्रद्धा आहे. माणसात देव आहे, दगडाच्या मूर्तीत देव नाही, देवळात देव नाही. अशा प्रकारचा विचार संत गाडगेबाबांनी या समाजाला दिलेला विचार आहे. आणि अंधश्रद्धेच्या बाबतीत तर इतका कडक विरोध गावांनी केलेला आहे. एक गमतीचा भाग म्हणून सांगतो. एकदा एका नदीच्या तीरावर श्राद्ध कर्म चालू होतं. श्राद्ध कर्म कधी पाहिले का तुम्ही? तिथे असं ते भाताचे उंडे करून वगैरे असं आपल्या पितृंना तृप्त करण्यासाठी प्रकार केले जातात. आणि असा प्रकार चालू असताना एकदा काय झालं, गाडगेबाबा त्या नदीच्या पाण्यात उतरले आणि तिथून नाही का पाणी असं फेकू लागले, इकडे फेक. एकाने पाहिलं, डेबूजी बाबा म्हणे काय प्रकार आहे? डेबूजी म्हणले, इथं थांबून मी माझ्या वावरातल्या पराठ्याला पाणी देऊन राहिलो म्हणे. काय? इथून मी माझ्या वावरातल्या पराठ्याला पाणी देऊन राहिलो. ते हसले लोक. असं कसं काय शक्य आहे म्हणे, इथून काय पाणी जाईल का म्हणे. मग बाबा डेबूजी म्हणले, इथून तुम्ही तुमच्या पितरांना ते भाताचा उंडा खाऊ घालता, ते शक्य आहे का? ते जर शक्य असेल तर माझं हे पाणी इथून तिथं जाणं ते सुद्धा शक्य असेल. अशा प्रकारच्या पद्धतीने गाडगेबाबांनी अंधश्रद्धेला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे. आणि असं हे जीवन जगत असताना फार त्यागी पुरुष. एकदा त्यांची मग आई त्यांच्यासोबत आली, त्यांची पत्नी आली, त्यांचा मुलगा आला. तर एका बाईला भांड्यांची गरज होती. ते झोपड्यामध्ये राहत होते, घरात एक दोन भांडे होते. त्या बाईला भांड्याची गरज होती. आई बाहेर गेली होती. डेबोजीने उचललं भांडण, त्या बाईला देऊन टाकलं. आई आली, भांडं कुठं गेलं? देऊन टाकलं म्हणजे. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. मुलाचं लग्न होतं त्यांच्या घरामध्ये. पाहुणे आता येणार, घर म्हणजे काय ते झोपलंच. पाहुणे येणार, खायला घालावं लागेल ना. तर लोकांच्या घरी पीठ मागितलं आणि त्या पिठाचं मग रोट्या केल्या आणि ते आलेल्या पाहुण्यांना जेवण करू घातलं. म्हणजे जवळ काहीच नाही. असा हा व्यक्तिमत्व असलेला डेबोजी एका ठिकाणी कीर्तन करत होता. एका ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि कोणीतरी येऊन सांगितलं, बाबा तुमचा मुलगा गेला. अगदी क्षणभर थांबले, अगदी क्षणभर थांबले आणि काय म्हणले कीर्तनामध्ये, रामही गेला, कृष्णनही गेला, येथे मेले कोट्यानु कोटी, काय रडू मी कोणा एकासाठी, काय रडू मी एकासाठी. म्हणजे जीवनामध्ये आपण जे काही दुःख पाहतो हे दुःख फार क्षणिक असतात आणि ह्या अशा दुःखांकडे फार महत्त्व द्यायचे काम नाही. समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या समाजासाठी आपण आपलं झीज केली पाहिजे. या समाजासाठी आपला खर्च जन्म आपण व्यर्थ घातला पाहिजे, खर्च केला पाहिजे. अशा प्रकारचा एक भाव अखेरच्या कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा बाबांनी व्यक्त केलेला आहे. त्यांचं अखेरचं कीर्तन नावाचं पुस्तक फार महत्त्वाचं आहे. मुंबईच्या पोलीसवाल्यांनी त्यांचा एक कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता. ते त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन होतं. अशा या डेबूजींचा अर्थात संत गाडगेबाबांचं निधन जे आहे ते 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव येथे झालेलं आहे. तर ही महान व्यक्तिमत्व जे आहे ते तुम्ही आवर्जून ऐकलं पाहिजे. अनेक लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकातून ते वाचलं पाहिजे आणि या व्यक्तिमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन जगलं पाहिजे. याकरिता मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा संत गाडगे महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.